मित्रांनो, आजचा व्हिडिओ मेष राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः मेष राशीच्या मित्रांसाठी आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, सकारात्मक विचार आणि स्वतःवर विश्वास वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जीवनातील निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या आणि कोणतीही गोष्ट अंधविश्वास म्हणून स्वीकारू नका. आता मन शांत करा आणि हा संदेश मनापासून ऐका. मेष राशीच्या मित्रांनो, काही वेळा आयुष्यात असा काळ येतो की माणूस स्वतःवरचा विश्वास हरवू लागतो. कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटतं. मेहनतीचं फळ उशिरा मिळतं आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, माझ्याच वाट्याला इतकी परीक्षा का? हा मनात प्रश्न निर्माण होतो. पण प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक संघर्षानंतर नवीन सुरुवात होते आणि प्रत्येक थांबलेल्या प्रवासाला पुन्हा गती मिळते. आजचा संदेश त्याच आशेचा आहे. असं म्हणतात की काही बदल हे अचानक होत नाहीत, ते खूप दिवसांच्या शांत तयारीनंतर आयुष्यात प्रवेश करतात. कदाचित तुम्ही गेल्या काही काळात मनातून खूप काही सहन केलं असेल. अनेकदा स्वतःचं दुःख लपवून इतरांना हसवलं असेल. काही स्वप्न अर्धवट सोडावी लागली असतील. काही लोकांवर विश्वास ठेवूनही निराशा मिळाली असेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव हा तुम्हाला मजबूत बनवत असतो. मेष राशीची एक खास गोष्ट असते, ही रास सहज हार मानत नाही. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद तिच्यात असते. पण कधी कधी मजबूत माणसंही आतून थकतात. त्या थकव्याला शब्द नसतात, फक्त शांतता असते. आणि कदाचित आजचा हा क्षण त्या शांततेतून पुन्हा उठण्याचा संकेत असू शकतो. तुमच्या मनात खूप दिवसापासून काही इच्छा असतील, काही अपूर्ण ध्येय असतील. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता उशीर झाला आहे, पण आयुष्याचा नियम वेगळा आहे. योग्य वेळ आली की छोटं पाऊल सुद्धा मोठा बदल घडवू शकतं. आज स्वतःला एक वचन द्या, भूतकाळाचं ओझं घेऊन पुढे चालायचं नाही. जे गेलं ते शिकून गेलं. आता पुढे पाहायचं आणि चालत राहायचं. कधी कधी घरातलं वातावरण, नाती, काम, आर्थिक चिंता किंवा मनातील भीती आपल्याला थांबवते. पण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात करते. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं आहे त्याची किंमत आहे. प्रत्येक संघर्ष व्यर्थ नसतो मित्रांनो. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा. तुमच्या मेहनतीचा, तुमच्या शांत लढाईचा आणि तुमच्या संयमाचा आदर करा. कारण मोठा बदल हा बाहेरून सुरू होत नाही, तो आधी मनात सुरू होतो. जेव्हा मन बदलतं तेव्हा दिशा बदलते. जेव्हा मन बदलतं तेव्हा दिशा बदलते आणि दिशा बदलली की कथाही बदलते. मेष राशीच्या मित्रांनो, हा काळ स्वतःला पुन्हा ओळखण्याचा असू शकतो. स्वतःची किंमत इतरांच्या शब्दांवर ठरवू नका. प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा. विश्वास ठेवा की अजून खूप काही बाकी आहे. तुमचं सर्वोत्तम अजून यायचं आहे. जर हा संदेश मनाला स्पर्श करत असेल तर एक क्षण डोळे बंद करा आणि मनातील एक सकारात्मक संकल्प करा. तो संकल्प म्हणजे असा की मी पुढे चालत राहीन, मी पुढे चालत राहीन, मी स्वतःवर विश्वास ठेवीन आणि माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा निर्माण करीन. मेष राशीच्या मित्रांनो, आता आपण पाहूया पुढील गोष्ट काय करायची. आता अनेक वेळा आपल्याला वाटतं की नशीब आपल्या विरुद्ध आहे, लोक साथ देत नाहीत, वेळ आपल्या बाजूने नाही. पण काही क्षण असे असतात जे आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपल्याला तयार करण्यासाठी येतात. तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात जे घडलं त्याकडे नीट पहा. काही लोक अचानक दूर गेले, काही गोष्टी हातातून निसटल्या, काही योजना पूर्ण झाल्या नाहीत. त्यावेळी कदाचित खूप वाईट वाटलं असेल. पण आज मागे वळून पाहिलं तर जाणवत असेल की काही गोष्टी न घडणंही कधी कधी चांगलंच असतं. कारण प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे शेवट नसतो मित्रांनो, तो कधी चुकीच्या दिशेपासून वाचवणारा संकेत असतो. तर मेष राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी जिद्द असते. हे लोक बाहेरून मजबूत दिसतात पण आतून खूप संवेदनशील असतात. ते स्वतःचं दुःख सहज दाखवत नाहीत, स्वतःची लढाई स्वतःच लढतात. अनेकदा लोकांना वाटतं की हे ठीक आहे,
पण त्यांचं मन मात्र खूप काही बोलत असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या प्रयत्नांची कोणी दखल घेत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक मेहनतीचं फळ लगेच दिसत नाही. काही वेळा आयुष्य आपल्याला शांत बसून एक गोष्ट शिकवतं, संयम. कारण वेगाने मिळालेल्या गोष्टीपेक्षा उशिरा मिळालेल्या गोष्टीची किंमत जास्त असते. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट पाहत आहात, ती गोष्ट कदाचित अजून तयार होत असेल. तुम्ही हार मानली नाहीत तर प्रवास थांबत नाही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आजही जुन्या भीतीमध्ये जगतोय का? मी आजही जुन्या भीतीमध्ये जगतोय का? अजूनही जुन्या अपयशामुळे नवीन संधी टाळतोय का? अजूनही इतरांच्या मतांना स्वतःच्या स्वप्नापेक्षा जास्त महत्त्व देतोय का? जर उत्तर हो असेल तर आजपासून थोडं बदलायचं ठरवा. कारण जग बदलण्याआधी विचार बदलावा लागतो. तुमच्यात अजूनही तीच ताकद आहे जी तुम्हाला आधी अनेक संकटातून बाहेर घेऊन आली होती. फक्त स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची आहे. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबलेले आहात. आणि जे थांबतात ते संपत नाही, ते पुन्हा उभं राहण्यासाठी तयारी करत असतात. मनातलं ओझं थोडं हलकं करा. स्वतःला माफ करा. प्रत्येक चूक म्हणजे शेवट नसतो मित्रांनो. प्रत्येक अपयश म्हणजे ओळख नसते. प्रत्येक अपयश म्हणजे ओळख नसते. तुमची ओळख, तुमची मेहनत, तुमचा स्वभाव आणि तुमची पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे. आजचा संकल्प असा करा मित्रांनो, की मी माझ्या भूतकाळाला मान देईन. मी माझ्या भूतकाळाला मान देईन, पण त्याच्यात अडकून राहणार नाही. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवीन आणि प्रत्येक नवीन दिवसाला नवीन संधी म्हणून स्वीकारेन. कारण काही कथा अशा असतात, ज्या सुरुवातीला कठीण दिसतात, पण शेवटी त्यांच्याच बद्दल लोक म्हणतात, हा प्रवास खरोखर वेगळा होता. अनेक वेळा तुम्ही मनापासून नाती जपली असतील, लोकांसाठी उभे राहिले असाल, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगले असाल, पण बदल्यात अपेक्षित साथ मिळाली नसेल. काही वेळा ज्यांना स्वतःचे समजलं नाही, त्यांनीच अंतर ठेवलं असेल. काही वेळा ज्यांना स्वतःचे समजलं ना, त्यांनीच अंतर ठेव ज्यांना तुम्ही स्वतःचं समजलं ना, त्यांनीच तुमच्यात अंतर ठेवलं असेल. त्या क्षणी मनात प्रश्न आला असेल, की मी इतकं करूनही माझ्यासोबत असं का होतंय? पण जीवनाचं उत्तर नेहमी लगेच मिळत नाही. कधी-कधी आपल्याला कमी लेखणारे लोक चुकीचे नसतात, ते फक्त आपली खरी क्षमता अजून पाहिलेली नसते त्यांनी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांना आपल्याला काय मानलं यापेक्षा आपण स्वतःला काय मानतो हे जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत असाल की माझ्याकडून होणार नाही, तर जगही तसंच पाहायला सुरुवात करतं. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, त्या दिवशी परिस्थिती बदलायला सुरुवात होते. मेष राशीचा स्वभाव अग्नीसारखा मानला जातो. ऊब देणारा, पण गरज पडली तर अंधार दूर करणारा. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या शांततेला कमजोरी समजणारे लोक असतील, पण तुमच्या सहनशक्तीची खोली त्यांना माहिती नसते. तुम्ही जिथे जात आहात, तुम्ही जिथे आज आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती गोष्टी गमावल्या, किती वेळा मन घट्ट केलं, किती रात्री शांतपणे काढल्या, हे फक्त तुम्हालाच माहित आहे. आता एक छोटासा विचार करा. जर तुमच्याकडे अजूनही स्वप्न आहेत, तर अजूनही उशीर झालेला नाही. कारण स्वप्न संपत नाहीत, फक्त काही वेळ शांत होतात. त्यांना पुन्हा जागा करण्यासाठी एका निर्णयाची गरज असते, स्वतःला पुन्हा संधी देण्याची. आजपासून स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. कोणाचा वेग जास्त, कोणाचा प्रवास लांब. पण शेवटी महत्वाचं हे नसतं की कोण आधी पोचलं. महत्वाचं हे असतं की तुम्ही हार न मानता चालत राहिलात. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवायला येतात, काही लोक साथ द्यायला येतात, आणि काही लोक तुमच्यातला खरा तुम्ही दाखवून जातात. म्हणून गेलेल्या गोष्टीचा राग करू नका. त्यातून शिका आणि पुढे चालत राहा. आज मनात एक गोष्ट ठेवा, तुम्ही अपूर्ण नाही, तुम्ही प्रक्रियेत आहात. आज जे दिसत नाही ते उद्या स्पष्ट होऊ शकतं. आज जे कठीण वाटतं ते उद्या तुमची ताकद बनू शकतं. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्याची पुढची पानं अजून लिहिली जायची आहेत, आणि ती कोण लिहिणार? परिस्थिती नाही, लोक नाहीत, तर तुम्ही स्वतः लिहिणार आहेत. आजचा संकल्प करा मित्रांनो, मी माझी किंमत ओळखेन,
स्वतःला कमी समजणार नाही आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन संधीचं स्वागत करेन. कारण काही वेळा आयुष्य शांत असतं, पण त्या शांततेनंतर सर्वात मोठा बदल सुरू होतो. तुमच्या आयुष्यात असे काही दिवस आले असतील जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं असेल. मेष राशीच्या मित्रांनो, आतापर्यंत आपण मनाची ताकद, स्वतःवरचा विश्वास आणि नव्या सवयी तयारी याबद्दल बोललो. पण आता आपण एका वळणावर येतो आहे जिथे अनेक लोक चूक करतात. ते बदलाची वाट पाहतात पण स्वतः बदलायला तयार होत नाहीत आणि इथूनच अनेक स्वप्न अर्धवट राहतात. सकाळ झाली तरी उत्साह नसेल, लोकांमध्ये असूनही एकटेपणा वाटला असेल, मनात खूप विचार पण कोणाला सांगावंसं वाटत नसेल, मनात खूप विचार आहेत पण कोणाला सांगू वाटत नाहीत, चेहऱ्यावर हसू असेल पण मनात थकवा असेल आणि अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो, मी इतका प्रयत्न करतोय तरी माझ्याच वाट्याला इतकं का? पण इथेच एक गोष्ट समजून घ्या, जीवन कधी एका दिवसावर ठरत नाही. आजचा दिवस कठीण असला म्हणून संपूर्ण कथा तशी नसते. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवत नाही, ते आपल्याला अधिक मजबूत बनवत असतं, कारण पुढचा प्रवास मोठा असतो. मेष राशीची लोक अनेकदा मनाने खूप मोठे असतात, स्वतः दुःखात असूनही दुसऱ्यांना आधार देतात. पण एक दिवस असा येतो जेव्हा स्वतःलाही आधाराची गरज असते आणि त्या दिवशी लक्षात येतं आपण स्वतःला खूप मागे ठेवलं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो, शेवटचा वेळ मी स्वतःसाठी कधी थांबलो होतो का? शेवटचा वेळ मी स्वतःचं कौतुक कधी केलं होतं का? आपण नेहमी जे नाही त्याकडे पाहतो, पण जे आहे त्याचं मोल विसरतो. तुम्ही आज जिथे आहात तिथपर्यंत येण्यासाठी किती संघर्ष केला आहे हे विसरू नका. प्रत्येक छोटा विजय, प्रत्येक न दिसणारी मेहनत, प्रत्येक शांतपणे सहन केलेला दिवस, हे सगळं तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच स्वतःला कमी समजणं थांबवा. काही वेळा आपल्याला वाटतं की योग्य वेळ अजून आलेली नाही, पण खरं सांगायचं तर योग्य वेळ तयार करावी लागते. एक निर्णय, एक पाऊल, एक नवीन विचार आणि आयुष्य वेगळ्या दिशेला जाऊ लागतं. आजपासून जुन्या भीतींना इतकी जागा देऊ नका की नवीन संधी आत येऊ शकणार नाहीत. जे झालं त्यातून शिका, पण त्याच्यात अडकू नका, कारण भूतकाळ आठवणींसाठी असतो, भविष्य घडवण्यासाठी नाही. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या आत अजूनही ती आग आहे जी तुम्हाला पुन्हा उभं करू शकते. फक्त स्वतःला पुन्हा एकदा संधी द्या. स्वतःच्या मनाशी बोला, मी थकलो असेल पण थांबलेलो नाही. मित्रांनो, आजचा संकल्प करा, मी स्वतःला प्राधान्य देईन. मी स्वतःला प्राधान्य देईन, माझ्या मनाचा आवाज ऐकेन आणि माझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय धैर्याने लिहीन. कारण काही बदल असे असतात जे दिसायला शांत असतात, पण तेच पुढे जाऊन संपूर्ण प्रवासाची दिशा बदलतात. मेष राशीच्या मित्रांनो, आपण आतापर्यंत खूप गोष्टी बोललो. संघर्ष, शांतता, स्वतःची किंमत, बदलाची तयारी. पण आता या टप्प्यावर आलो आहोत जिथे एक सत्य स्वीकारावं लागतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला नियंत्रणात नसते, पण आपण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं. काही वेळा आयुष्य इतक्या शांतपणे बदलत असतं की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. जे लोक आधी महत्वाचे वाटत होते ते हळूहळू दूर जातात. ज्या गोष्टीसाठी आपण झगडलो त्या अचानक तितक्याच महत्वाच्या वाटेनाशा होतात आणि मग मनात एक नवीन जागा तयार होऊ लागते, स्वतःला समजून घेण्याची. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही कदाचित खूप दिवसापासून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासात असाल. लोकांना दाखवण्यासाठी नाही, पण स्वतःला सांगण्यासाठी की मी करू शकतो. आणि या प्रवासात तुम्ही अनेकदा स्वतःवरच कठोर झाला असाल. तुम्ही या प्रवासात अनेक वेळा स्वतःवरच कठोर झाला असाल. चूक झाली तर स्वतःलाच दोष दिला असेल. एखादी गोष्ट जमली नाही तर स्वतःचीच किंमत कमी केली असेल. पण आज एक क्षण थांबा आणि विचार करा, जर तुमचा एखादा जवळचा माणूस तुमच्यासारख्या परिस्थितीत असता तर तुम्ही त्याच्याशी एवढं कठोर बोलला असता का? कदाचित नाही. मग स्वतःशी इतकं कठोर का वागायचं? जीवनात प्रत्येक गोष्ट वेळेवर घडत नाही. काही स्वप्न उशिरा पूर्ण होतात, काही नाती उशिरा समजतात, काही यश उशिरा मिळतं. पण उशिरा म्हणजे अपयश नाही. अनेकदा उशिरा मिळालेल्या गोष्टी जास्त काळ टिकतात. तुम्ही ज्या वेदना अनुभवल्या त्या तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नव्हत्या, त्या तुम्हाला अधिक समजूतदार, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनवत होत्या.
आज तुम्ही ज्या गोष्टी सहज समजता त्या अनुभवाशिवाय कदाचित समजल्या नसत्या. मेष राशीच्या लोकांची एक खास ओळख असते. हे लोक पडले तरी पुन्हा उभं राहतात, थकले तरी चालणं थांबवत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम धावत राहणं म्हणजे ताकद नाही. कधी कधी थांबून स्वतःला समजून घेणं ही सुद्धा ताकद असते. आज मनात एक निर्णय घ्या. मी माझ्या जुन्या जखमांना माझं भविष्य ठरवू देणार नाही. मी जे गमावलं त्यापेक्षा माझ्याकडे अजून काय उरलं आहे याकडे पाहीन. कारण आशा संपली की मार्ग दिसत नाही, पण विश्वास जिवंत असेल तर नवीन मार्ग तयार होतात. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही लिहायचं बाकी आहे. आजची अवस्था अंतिम नाही, आजचा संघर्ष कायमचा नाही आणि आजचं दुःख तुमची ओळख नाही. मित्रांनो, आजचा संकल्प असा करा, मी स्वतःला स्वीकारेन, माझ्या प्रवासाचा आदर करेल. माझ्या प्रवासाचा आदर करेल आणि प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने सुरू करेन. कारण काही वेळा सर्वात मोठी जिंक ही इतरांवर नसते, ती स्वतःच्या मनातल्या भीतीवर असते. मेष राशीच्या मित्रांनो, आतापर्यंतच्या प्रवासात आपण मनाचे संघर्ष, बदलाची चाहूल, स्वतःला ओळखण्याची वेळ आणि नव्यानं उभं राहण्याची ताकद याबद्दल बोललो. पण आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेक लोक मागे वळून पाहतात आणि स्वतःलाच विचारतात, मी इतका वेळ नेमकं कोणासाठी जगत होतो. अनेक वेळा आपण दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची इच्छा विसरून जातो. घर, जबाबदाऱ्या, नाती, लोकांचं मत, समाजाचं गणित या सगळ्यात स्वतःचा आवाज इतका हलका होतो की एक दिवस आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही. मग मनात एक शांत प्रश्न उठतो, मी खरोखर आनंदी आहे का? मेष राशीच्या मित्रांनो, जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका. कारण मन खोटं बोलत नाही. अनेकदा आपण बाहेरून सगळं ठीक असल्याचं दाखवतो, पण आतून काहीतरी बदलण्याची इच्छा असते. आणि ती इच्छा चुकीची नसते, स्वतःसाठी जगायची इच्छा स्वार्थी नसते. कदाचित तुम्ही खूप वेळा स्वतःला थांबवलं असेल, लोक काय म्हणतील म्हणून काही निर्णय घेतले नसतील, आता उशीर झाला आहे म्हणून काही स्वप्न बाजूला ठेवली असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून जाते पण मनात राहिलेली अपूर्ण इच्छा अनेक वर्ष बोलत राहते. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्याने तुम्हाला एक गोष्ट शिकवली असेल, प्रत्येक जण कायमचा सोबत नसतो. काही लोक येतात, काही जातात, काही शिकवून जातात, पण शेवटी जो कायम राहतो तो तुम्ही स्वतः म्हणून स्वतःशी नातं मजबूत ठेवा. आजपासून एक छोटासा बदल करा. सकाळी उठल्यावर इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी एक चांगला विचार करा. स्वतःला दोष देणं कमी करा, स्वतःचं कौतुक करणं शिका. कारण ज्याला स्वतःची किंमत समजते त्याला जग कमी लेखू शकत नाही. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या आत अजूनही खूप ताकद आहे, फक्त तुम्ही ती बराच काळ इतरांसाठी वापरत होतात. आता थोडी स्वतःसाठीही वापरा. तुमच्याकडे अजून वेळ आहे, अजून संधी आहेत, अजून नवीन सुरुवात शक्य आहे. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत. काही बदल शांतपणे येतात आणि एक दिवस लक्षात येतं की आपण आधीसारखं राहिलोच नाही. विचार बदलले, सवयी बदलल्या आणि त्यासोबत आयुष्याची दिशा बदलली. मित्रांनो, आजचा संकल्प असा करा, मी माझ्या मनाचा आदर करेल, स्वतःसाठीही वेळ काढेल आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक नवीन सुरुवातीला घाबरणार नाही. कारण काही प्रवास असे असतात जे जगाला दाखवण्यासाठी नसतात, ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी असतात. मेष राशीच्या मित्रांनो, आतापर्यंत मनाचा प्रवास संघर्षातून गेलो, स्वतःला पुन्हा ओळखण्याचा प्रयत्न केला आणि आता या प्रवासाचा एक टप्पा महत्वाचा आहे, तो म्हणजे सोडून देण्याची ताकद. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट धरून ठेवायची नसते, काही गोष्टी जाऊ द्याव्या लागतात, तेव्हा नवीन गोष्टींसाठी जागा तयार होत असते. काही गोष्टी जाऊन द्याव्या लागतात, तेव्हा नवीन गोष्टीसाठी जागा तयार होत असते. अनेक वेळा आपण जुन्या आठवणी, जुने शब्द, जुने अपयश आणि काही लोकांची वागणूक मनात धरून ठेवतो. बाहेरून आपण पुढे जातो पण मन मात्र मागेच अडकून राहतं आणि मग कितीही प्रयत्न केले तरी नवीन आनंद मनापर्यंत पोहोचत नाही, कारण मन आधीच भरलेलं असतं. मेष राशीच्या मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माफ करणं म्हणजे विसरणं नाही आणि सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही.
माफ करणं म्हणजे विसरणं नाही आणि सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. काही वेळा स्वतःच्या शांततेसाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं नसतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं नसतं. काही प्रश्न काळ स्वतः उत्तर देतो. काही प्रश्नांची काळ स्वतः उत्तर देतो. कदाचित अजूनही तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला सतत मागे खेचत असते. एखादी व्यक्ती, एखादा निर्णय, एखादी अपूर्ण स्वप्न किंवा एखादी अशी घटना जी तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करता पण ती पुन्हा आठवते. स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही भरून येणारे क्षण असतात, पण त्या क्षणांनी संपूर्ण आयुष्य ठरवू नका. तुमच्यात अजूनही खूप प्रकाश आहे, फक्त तुम्ही बराच काळ अंधाराकडे पाहत होता. आजपासून थोडं वेगळं करा. जे नाही त्यावर विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचं मोल करा. तुमच्याकडे अजूनही श्वास आहे, प्रयत्न करण्याची ताकद आहे, शिकण्याची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन सुरुवात करण्याची क्षमता आहे. मेष राशीचे लोक अनेकदा स्वतःला खूप सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण एक दिवस समजतं त्यांना तुमची किंमत समजायची आहे. ती समजतीलच. आणि ज्यांना नाही समजायचं त्यांच्यासाठी स्वतःला बदलत राहण्याचा अर्थ नसतो. आज स्वतःशी एक प्रामाणिक संवाद करा. स्वतःला विचारा, मी अजूनही कोणत्या गोष्टीचं ओझं घेऊन चाललो आहे, आणि मग मनात शांतपणे ठरवा, आता हे ओझं हळूहळू हलकं करायचं आहे. तुमच्या आयुष्याची पुढची पानं लिहायची असतील तर मागची पानं बंद करावी लागतात. आठवणी ठेवा पण त्यात राहू नका. अनुभव घ्या पण त्यात अडकू नका. आणि आजपासून एक संकल्प करा, मी जे बदलू शकत नाही ते स्वीकारेन. मी जे बदलू शकत नाही ते स्वीकारेन. जे शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करेल आणि माझ्या मनाला पुन्हा शांत होऊ देईन. कारण काही वेळा सर्वात मोठा विजय हा कोणाला हरवण्यात नसतो, तर स्वतःच्या मनातील जुनी वेदना सोडून पुढे जाण्यात असतो. मेष राशीच्या मित्रांनो, आपण इतका मोठा प्रवास एकत्र केला, संघर्षाच्या सावलीतून आशेकडे आलो, स्वतःला पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि आता आपण अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे एक नवीन विचार जन्म घेतो. कदाचित माझं सर्वोत्तम अजून यायचं आहे. अनेक वेळा माणूस आयुष्याकडे मागे वळून पाहतो आणि विचार करतो, जर तेव्हा तो निर्णय घेतला असता तर ती संधी सोडली नसती. जर काही लोक आयुष्यातून गेले नसते तर आज सगळं वेगळं असतं. पण जीवनात एक सुंदर गोष्ट आहे, ते फक्त मागे बघण्यासाठी नसतं, ते पुढे घडवण्यासाठी असतं. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं ते व्यर्थ नव्हतं. प्रत्येक निराशा, प्रत्येक थांबलेलं पाऊल, प्रत्येक शांत रात्र, याच सगळ्यांनी तुम्हाला आजचा तुम्ही बनवला आहे. काही लोक अनुभवताना शिकतात, काही लोक अनुभवतानाच बनवतात, अनुभव घेतानाच बनतात. तुम्ही त्या दुसऱ्या प्रकारातले असू शकता. हे गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातील मोठा बदल नेहमी बाहेरून दिसत नाही. कधी कधी तो फक्त एका विचाराने सुरू होतो. मी आता स्वतःला कमी समजणार नाही. हा एक विचार संपूर्ण दिशा बदलू शकतो. कदाचित तुमच्या मनात अजूनही काही अपूर्ण गोष्टी असतील, काही स्वप्न अजून बाकी असतील, काही लोकांना काही सिद्ध करायचं असेल, पण आज एक नवीन गोष्ट ठरवा. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी करण्यासाठी जगायचं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमचं मन समजेलच असं नाही. प्रत्येकजण तुमच्या मेहनतीची किंमत करेलच असं नाही. पण म्हणून स्वतःची किंमत कमी होत नाही. सूर्य रोज उगवतो, जरी सगळे त्यांच्याकडे पाहत नसले तरीही. मेष राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच आग असते. ती आग रागाची नसते, ती पुन्हा उठण्याची असते. म्हणून जर आजही काही गोष्टी मनात बोचत असतील तर स्वतःला आठवण करून द्या, मी अजून संपलेलो नाही, माझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. आजपासून छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला सुरुवात करा. स्वतःसाठी वेळ काढा, मन मोकळं करा. कधी कधी शांत बसून स्वतःशी बोला. कारण बाहेरचं उत्तर नेहमी उपयोगाचीच नसतात. काही उत्तरं मनातच सापडतात. तुमच्या आयुष्यात पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. पण एक गोष्ट नक्की आहे, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर प्रयत्न चालू ठेवले आणि मनात आशा जिवंत ठेवली, तर उद्याचा दिवस आजपेक्षा वेगळा असू शकतो. आजचा मित्रांनो संकल्प करायचा आहे की मी माझ्या भविष्याला भीतीने नाही तर विश्वासाने भेटेल. मी माझ्या भविष्याला भीतीने नाही तर विश्वासाने भेटेन. मी माझ्या आयुष्याचा आदर करेल आणि प्रत्येक नवीन दिवस नव्या सुरुवातीसारखा जगेन. कारण काही वेळा सर्वात मोठा बदल हा नशिबात नसतो. तो आपल्या विचारात सुरू होतो आणि मग हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं.
मेष राशीच्या मित्रांनो, आपण या प्रवासात खूप काही अनुभवलं, काही गोष्टी मनातल्या मनात बोललो, काही वेदना शब्दात मांडल्या आणि काही आशा पुन्हा जाग्या केल्या. आता आपण या टप्प्यावर आलो आहोत जिथे एक महत्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. तो प्रश्न म्हणजे, जर आजपासून मी स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली तर? कारण खरं सांगायचं तर आयुष्य बदलण्याआधी दृष्टिकोन बदलतो. बाहेरची परिस्थिती तीच असते, लोक तेच असतात, पण एक दिवस मन बदलतं आणि अचानक सगळं वेगळं वाटायला लागतं. जिथे आधी अडचण दिसत होती तिथे आता संधी दिसते. जिथे आधी भीती होती तिथे आता धैर्य दिसायला लागतं. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही कदाचित खूप काळ स्वतःला थांबवलं असेल. योग्य वेळ येईल, थोडा अजून थांबू. योग्य वेळ येईल, थोडा अजून थांबू, नंतर पाहू असं म्हणत अनेक गोष्टी पुढे ढकलल्या असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ नेहमी तयार मिळत नाही. काही वेळा आपणच वेळ तयार करतो. तुमच्या मनात अजूनही काही स्वप्न जिवंत असतील तर त्यांना शांत होऊ देऊ नका. स्वप्न मोठं असो किंवा छोटं, ते तुमचं आहे म्हणून महत्वाचं आहे. जगाला ते समजलं नाही तर चालेल, पण तुम्ही स्वतः त्यावर विश्वास ठेवणं थांबवू नका. अनेक वेळा आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींना इतकं महत्व देतो की वर्तमान जगणंच विसरतो. तेव्हा असं झालं नसतं तर, या विचारात आयुष्य जातं. पण आज एक नवीन विचार करा, आजपासून काय बदलू शकतो. तुमच्या आत इतकी ताकद आहे की तुम्ही आधीच खूप गोष्टी पार केल्या आहेत. ज्या दिवसात तुम्हाला वाटलं होतं की आता पुढे जाणं शक्य नाही, त्या दिवसातही तुम्ही चालत राहिलात. याचा अर्थ तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही एक शांत योद्धा आहात. योद्धा. मेष राशीच्या मित्रांनो, काही वेळा जग तुमचं कौतुक करणार नाही, काही वेळा तुमच्या मेहनतीला टाळ्या मिळणार नाहीत, पण प्रत्येक गोष्टीला प्रेक्षकांची गरज नसते. काही विजय असे असतात जे फक्त मनाला माहीत असतात. हा स्वतःशी एक करार करा, मी आता स्वतःची तुलना इतरांशी करणार नाही. मी माझ्या वेगाने पुढे जाईल. मी पडेल पण पुन्हा उभं राहील. मी थकेन, थोडा वेळ थांबेन, पण मागे जाणार नाही. आजपासून तुमच्या आयुष्यातील छोट्या चांगल्या गोष्टी नोंदवून घ्या. कारण आनंद नेहमी मोठ्या क्षणांमध्ये नसतो, तो रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आजचा संकल्प करा मित्रांनो, मी माझ्या मनातल्या भीतीपेक्षा माझ्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवेन. मी माझ्या मनातल्या भीतीपेक्षा माझ्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवेन. मी माझ्या आयुष्याची वाट इतरांच्या मतांनी नाही तर माझ्या मूल्यांनी ठरवेन. कारण काही कथा अशा असतात ज्या शेवटी यशस्वी होत नाहीत, त्या सुरुवातीपासूनच मजबूत होत जातात. मेष राशीच्या मित्रांनो, आपण या संपूर्ण प्रवासात एकत्र खूप काही अनुभवलं. सुरुवातीला आपण संघर्षाबद्दल बोललो, नंतर स्वतःला ओळखण्याबद्दल, जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याबद्दल, आणि आता या अंतिम टप्प्यात आपण या गोष्टीपर्यंत पोहोचलो आहोत. ती कदाचित या संपूर्ण प्रवासाचा खरा अर्थ आहे. आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी मनातून होते. कधी कधी माणूस आयुष्यभर बाहेर उत्तर शोधू राहतो, योग्य वेळ, योग्य लोक, योग्य संधी, योग्य परिस्थिती. पण एक दिवस अचानक लक्षात येतं, ज्याची वाट पाहत होतो ती ताकद आधीपासून आपल्या आत होती. फक्त आपण स्वतःवर विश्वास ठेवणं विसरलो होतो. मेष राशीच्या मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा प्रवास ऐकला असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही अजून हार मानलेली नाही. कदाचित थकला असाल, कदाचित काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील, पण तुम्ही इथे आहात म्हणजे अजूनही तुमच्या मनात आशा जिवंत आहे. आणि जिथे आशा जिवंत असते तिथे नवीन सुरुवात नेहमी शक्य असते. आज मागच्या सगळ्या दिवसांकडे एकदा शांतपणे पहा. जे मिळालं त्यासाठी कृतज्ञ राहा, जे गेलं त्यातून शिका, आणि जे अजून बाकी आहे त्यासाठी उत्साह ठेवा. कारण आयुष्य ही स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे. आयुष्य ही स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी नसते, प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, प्रत्येकाला खुश करण्याची गरज नाही. प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही. काही गोष्टी सोडून दिल्या की मन हलकं होतं, आणि हलकं मनच पुढे जाऊ शकतं. आजपासून स्वतःला कमी लेखणं थांबवा. तुमच्या प्रयत्नांना आदर करा, तुमच्या प्रयत्नाचा आदर करा. छोट्या प्रगतीचं कौतुक करा, कारण मोठे बदल अचानक होत नाहीत, ते छोट्या निर्णयांनी तयार होतात. मेष राशीच्या मित्रांनो, जर या प्रवासातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही की तुमचं भविष्य आजच्या परिस्थितीने ठरत नाही, तर आज तुम्ही स्वतःबद्दल काय विश्वास ठेवता यावर ठरतं. आता डोळे बंद करा आणि एक मनात शांत संकल्प करा की मी माझ्या भूतकाळाचा आदर करेल. मी माझ्या भूतकाळाचा आदर करेल, पण त्यात अडकून राहणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवेन,
मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाचं स्वागत करेन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी मी स्वतःला सोडणार नाही. मित्रांनो, हा संदेश श्रद्धा, प्रेरणा आणि सकारात्मक विचारांसाठी आहे. जीवनातील निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. तुमच्या आयुष्याची खरी ताकद तुमच्या कृतीत, संयमात आणि आत्मविश्वासात आहे. जर हा प्रवास मनाला स्पर्श करून गेला असेल तर मनात एक हसू ठेवा, कारण कधी कधी मोठ्या आवाजात बदल येत नाहीत, तो शांतपणे येतो. आणि एक दिवस लक्षात येतं आपण आधीसारखं राहिलोच नाही. मित्रांनो, स्वामी गुरुकृपा याच्यामुळे पुन्हा भेटू अशाच एका नव्या प्रवासात. मित्रांनो, हा संदेश जर आवडला असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामींवरती तुमचा खूप विश्वास असेल, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल, असं जर वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचला जाईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.